ऑनलाईन 60 डेज इंग्लिश ग्रामर कोर्सचा डे 5 आज आलेला आहे। बिलकुल झिरोपासून इंग्लिश शिका अगदी फ्री, फक्त आणि फक्त मोनिका होम स्टडी यूट्यूब चॅनलवर। मागचे डे 1, डे 2, 3, 4 हे तुम्ही जर पाहिलं नसतील तर डिस्क्रिप्शनवर जा आणि ते लिंक चेक करून व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला सुरुवातीपासून ग्रामर शिकता येईल। आज आपण बघणार आहोत रिलेटिव्ह प्रोनाउन आणि त्याचे नियम। रिलेटिव्ह प्रोनाउनची डेफिनेशन आहे द प्रोनाउन विच रिलेट्स टू द नाउन बिफोर इट अँड ॲक्ट्स लाईक अ कंजक्शन इज कॉल्ड अ रिलेटिव्ह प्रोनाउन। कंजक्शन हे पार्ट्स ऑफ स्पीच आहे, ते पुढे बघणारच आहोत, पण कंजक्शन सारखं जसं बिकॉज आणि बिफोर आपण वाक्य जोडण्यासाठी वापरतो, तसंच रिलेटिव्ह प्रोनाउनमधले येणारे जे प्रोनाउन आहे ते आपण वाक्य जोडण्यासाठी वापरतो, म्हणजेच वाक्याच्या आधी किंवा वाक्याच्या मधामध्ये कॉमा लावून वापरतो। ते चला बघूया याचे नियम। These are used to join the sentence. बघा, who and whom यूज फॉर पर्सन, म्हणजे whom and whom हे पर्सनसाठी यूज करतात सेंटेन्समध्ये। दुसरं विच इज यूज ॲनिमल्स अँड थिंग्स, म्हणजेच ॲनिमल्स आणि थिंग्स जे वाक्यामध्ये येतं त्यालाच आपण विच चा आपण यूज करतो। तिसरा रूल आहे डॅट मे बी यूज फॉर पर्सन ॲनिमल्स अँड थिंग्स, म्हणजेच पर्सन ॲनिमल्स थिंग या तिघांना जेव्हा हे सेंटेन्समध्ये येतात त्याच सेंटेन्समध्ये आपण डॅटचा वापर करतो। आता रूल आहे वू, वूम, वूज, विच रिलेटिव्ह प्रोनाउन हे होय, याचा वापर करताना खालील गोष्टी लक्षात घ्यावा। म्हणजे वू, वूम, वूज, विच हे रिलेटिव्ह प्रोनाउन आहेत, याचे वापरण्याचे जे रूल्स आहेत ते आपण पुढील वाक्याद्वारे समजून घेऊया। पहिलं रूल आहे वाक्याची सुरुवात एका नाऊनने करावी। नाऊन म्हणजेच आपण एक नाम याने वाक्याची सुरुवात करावी। दुसरं, पहिल्या नाऊनबद्दल अधिक माहिती घ्यायची असेल तर समोर योग्य असे रिलेटिव्ह प्रोनाउन लावावे, म्हणजेच जर नाऊनबद्दल आपल्याला अधिक माहिती सांगायची आहे तर आपण रिलेटिव्ह प्रोनाउनचा वापर करतो, तर त्या सेंटेन्समध्ये ते यूज करायचं आहे। तिसरं, वाक्याची सुरुवात व्यक्तीशी संबंधित नाऊन घेऊन केली असेल तर त्यासमोर वू, वूम किंवा वूज या रिलेटिव्ह प्रोनाउनचे वाक्य लिहावे, म्हणजे वाक्याची सुरुवात जर व्यक्तीशी झाली असेल नाव तर त्याची सुरुवात आपण रिलेटिव्ह प्रोनाउन वू, वूम, वूज हे वापरून वाक्याची सुरुवात करावी। चौथं, वूचा अर्थ रिलेटिव्ह प्रोनाउनमध्ये जो असा होतो। बघा, वूचा अर्थ इंट्रोगेटिव्हमध्ये वू म्हणजेच कोण, तसाच रिलेटिव्ह प्रोनाउनमध्ये जो असा अर्थ होतो। आता सेंटेन्स बघा, अमित वू रेग्युलरली अटेंड्स द स्कूल इज अ व्हेरी क्लेवर बॉय इन द क्लास। वरील वाक्यात अंतिम अमितबद्दल अधिक माहिती सांगण्याकरिता वू ह्या रिलेटिव्ह प्रोनाउनचा वापर केला आहे। म्हणजे आता नेक्स्ट रूल आहे, आता नेक्स्ट वर्ड आहे वूम। वूमचा अर्थ म्हणजेच ज्याला किंवा ज्याच्याशी असा रिलेटिव्ह प्रोनाउनमध्ये होतो। सेंटेन्स आहे द स्टुडंट्स वूम आय टीच आर व्हेरी क्लेवर, म्हणजेच मी जे विद्यार्थ्यांना शिकवते ते खूप हुशार आहेत। या सेंटेन्सचा अर्थ असा होतो, म्हणजे वूम रिलेटिव्ह प्रोनाउनमध्ये ज्याला किंवा ज्याच्याशी असा त्याचा अर्थ आहे। दुसरं, वूजचा अर्थ ज्याचा असा आहे रिलेटिव्ह प्रोनाउनमध्ये। द बॉय वूज बुक आय हॅव टेकन इन माय फ्रेंड टेस्ट सिरीज। या व्हिडिओमध्ये तुम्ही जे शिकाल त्याच्यावर मी 5 ते 7 प्रश्न यूट्यूब शॉर्टवर अपलोड करणार। कमेंटद्वारे प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल। प्रश्नाची उत्तरसूची मी देत नसते, कारण ते तुम्ही गुगलवर सर्च करू शकता किंवा स्वतःचं डोकं वापरून ते कमेंटद्वारे आन्सर मला कळवा, मग मी पुढची क्रिया करेल। तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, व्हिडिओला लाईक करा आणि जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। सबस्क्राईबच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे तेही क्लिक करा, जेणेकरून मी जो व्हिडिओ टाकेल त्याचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल।